नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। तर मित्रांनो, ओपन कास्ट असेल, माजी सैनिक असेल, प्रकल्पग्रस्त असतील, अंध असतील, हँडिकॅप्ट असतील, यांच्यासाठी सर्वांसाठी टीईटी परीक्षा किती मार्कांनी पास होणं गरजेचं आहे। कास्टच्या विद्यार्थ्यांना किती मार्कांनी पास व्हायचंय, टीईटी परीक्षेचा भविष्यामध्ये कोणता फायदा होणार आहे आणि टीईटी परीक्षेबाबत आपण किती सिरियस आहात, त्याच्यात किती भर पाडायचे, परीक्षेमध्ये मार्क कसे मिळवायचे, हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मित्रांनो, तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पहिली गोष्ट म्हणजे डीएड आणि बीएड चेच विद्यार्थी टीईटी परीक्षा देऊ शकतात। डीएड आणि बीएड, तर डीएड साठी 1 ते 5 या वर्गासाठी शिकवण्याची संधी असते आणि बीएड साठी 6 ते 8 या वर्गासाठी शिकवण्याची संधी असते। आणि तुम्हाला पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी परीक्षा पास होणं आवश्यक असतं। त्याच्यासाठी पासिंग मार्क जर विचारात घेतले, टीईटी परीक्षा पासिंग मार्क मित्रांनो सर्वांनी 90 मार्काची तयारी करायची। किती? 90 मार्क। तर याचा फायदा तुम्हाला आता दिसून येत नाही। तुम्ही जर कास्ट मधून टीईटी पास झालेला असाल किंवा कुठलेही आरक्षण घेऊन टीईटी परीक्षा पास केलेली असेल तर तुम्हाला त्या आरक्षणामध्येच राहावं लागतं। आरक्षणामध्ये जेवढ्या टेट एक्झामला शिक्षक भरतीला जागा येतात तेवढ्या जागेमध्येच लढता येतं। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी आपलं टार्गेट ठेवायचंय 90 मार्क कसे मिळतील टीईटी परीक्षेमध्ये। कारण जनरल कोट्यामध्ये सर्वाधिक जागा असतात आणि त्या जनरलच्या जागा मिळवण्यासाठी आपल्याला आतापासून तयारीत राहावं लागतं। त्यासाठी आपले लाईव्ह प्लस रेकॉर्ड त्याच्यासोबत नोट्स प्रोव्हाइड केले जाणार आहेत आणि याचा परिपूर्ण तयारी आपल्या ग्रो अकॅडमीच्या माध्यमातून होणार आहे। त्यासाठी मला या संपर्क क्रमांकावर हाय मेसेज करू शकता व्हॉट्सअपवर, किंवा तुम्ही व्हॉट्सअपला मला कोणत्या पेपरचा क्लास लावायचे असं सुद्धा सांगू शकता। त्यानुसार क्लासची डिटेल मिळेल। क्लास चालू झालेली आहेत। तुमच्याकडे आगामी फक्त आणि फक्त 2 महिने बाकी आहेत मित्रांनो, आणि या 60 दिवसामध्ये 90 मार्क मिळवायचे आहेत। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, कास्टच्या विद्यार्थ्यांना टीईटी साठी 83 मार्क मिळाले तरी टीईटी पास असतो, लक्षात ठेवा। किती? 83। आणि काल एक जीआर आलेला आहे, माजी सैनिक, लक्षात घ्या काय म्हटलंय, माजी सैनिक आणि शहीद सैनिकाचे नातेवाईक। मुद्दा खूप महत्वाचा आहे। मी माजी सैनिकाची लेक आहे, माजी सैनिकाचा मुलगा, नातेवाईक, चुलता असं नाही जमत। लक्षात ठेवा काय म्हटलंय, माजी सैनिकाला एक आरक्षण आहे जे की टीईटी परीक्षेमध्ये फक्त 45% गुण घ्यायचे, म्हणजे जवळपास 67 गुणापर्यंत येतं साधारण। किती? 67 गुणापर्यंत गुण घ्यायचे आहेत, म्हणजे 150 पैकी 67 गुण घ्यायचे, म्हणजे निम्म्यापेक्षा थोडस अजून कमी। लक्षात घ्या, म्हणजे 75 पेक्षा 67 गुण त्याला मिळून टीईटी परीक्षा क्रॅक करायची आहे। त्याच्यामध्ये एक दुसरा मुद्दा असा आहे, माजी सैनिक म्हणजे शहीद सैनिकांचे नातेवाईक, पत्नी, कुटुंबातील नातेवाईकाला एक तेवढं आरक्षण आहे शहीद सैनिकाच्या, बरं का, लक्षात घ्या। तुम्ही सैनिकाची पत्नी असाल आरक्षण नाही, फौजी म्हणून नातेवाईक असाल फौजीचे, त्यांना आरक्षण नाहीये। एक तर माजी सैनिकांना, दुसरं माजी सैनिकाच्या शहीद सैनिकाच्या कुटुंबियांना। हे मुद्दा खूप महत्वाचा आहे मित्रांनो। त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे, कास्टवाल्यांना 83, टीईटी 90 मार्क, प्रकल्पग्रस्त व कुठलंही आरक्षण असू द्या, हँडिकॅप्ट सहित तुम्हाला 83 गुण मिळवणं आवश्यक आहे। असो, आता एक परीक्षेचं आपण पासिंग मार्क पाहिली, त्याच्या पलीकडे जाऊन एक गोष्ट मी इथे मेन्शन करतो। त्याच्या पलीकडली अशी एक गोष्ट आहे मित्रांनो, जे की पाहू शकता मित्रांनो, तुम्ही पासिंग मार्क मिळवलात म्हणजे टेट एक्झाम मध्ये क्वालिफाय झालात, पण मित्रांनो माझं तर टार्गेट आहे तुम्ही 90 मार्क मिळवावे। किती? 90 मार्क मिळवण्यासाठी प्रयत्न करावे। किती? 90 मार्क। ज्या विद्यार्थ्याला 90 मार्क मिळवता येतील त्याचा फायदा टेट एक्झाम मध्ये, त्याचा अभ्यास आताच कडक झालेला असेल आणि टेट मध्ये सुद्धा त्याला मार्केट चांगलं खुलं असणार आहे, जागा जास्त खुल्या असणार आहे। आता नियोजन शेवटी आपण बघू। आता
मित्रांनो, नियोजन करत असताना आता बघा, अनलिमिटेड करून लिमिटेड भेटत असतं 3.5%. आता मी प्रत्येक विद्यार्थ्यांना सांगतो, पण साधारण या परीक्षेचं मेरिट आतापर्यंत हायेस्ट म्हणजे 3.5% लोक पास झालेत मित्रांनो परीक्षेमध्ये. 4 ते 5 लाखापैकी 16-17 हजार लोकच पास होतात. याचं कारण म्हणजे आपल्या अभ्यासामध्ये गॅप, अभ्यासावर दुर्लक्ष केलं जातं आणि शिक्षक भरती आल्यानंतर आपल्याला वाईट वाटतं. या पलीकडे दुसरं काही कारण नाहीये. बघा मित्रांनो, विषय निवडत असताना मराठी, इंग्रजी, बालमानस, परिसर आणि मॅथ. आता प्रत्येक विषय 30-30 गुणाला आहे. यातले 3 विषय आवडते बनवायचे. तुम्हाला काय करायचंय, 3 विषय आवडते. साधारणपणे याच्यामध्ये 20 मार्क मिळवलात, याच्यामध्ये 20 मार्क मिळवलात, याच्यामध्ये 20 मार्क मिळवलात. टोटल किती झाले हो? 60 मार्क झाले. काय झालं? 60. आता बाकीच्या ह्याच्यामध्ये आपल्याला एक सर्वसाधारण मार्क मिळवायचे. लक्षात घ्या, इथे इंग्रजी अवघड आहे, 12 मार्क मिळवा, बस झाले. इथं परिसर अभ्यास साधारणपणे 20 मार्कापर्यंत पोहोचा या विषयामध्ये. बघा टोटल किती होते? 92 मार्काच्या पुढे जाते. लक्षात घ्या, म्हणजे साधारण आपले 3 सब्जेक्ट तरी आउट ऑफच्या पुढे जाण्याची तयारी असावी आपली. 3 सब्जेक्ट. आता त्याची स्ट्रॅटेजी सांगतो. मराठीमध्ये 25 गुण यायला हरकत नाही. आपलं मॅथचे क्लास लावा, याच्या सुद्धा 25 पेक्षा माझा शेवटचाही विद्यार्थी 25 गुण घेऊन येणारच. गॅरंटी देतो. ठीक आहे. त्यानंतर बालमानसशास्त्र नोट्स प्रॉपर वाचणं गरजेचं आहे. याच्यामध्ये सुद्धा 25 गुण घेता येणार आहे. विषय अडतो, इथे 10 घ्या आणि याचा ब्रॉड कन्सेप्ट आहे, याच्यात 10 घ्या, संपला विषय. बघा 95 टोटल इथं व्हायला बसले. म्हणजे आपले 3 विषय 25 प्लस असले पाहिजे. त्यानंतर मित्रांनो, इथपर्यंत ठीक आहे, इथपर्यंत सर्वांसाठी ठीक आहे. इथं येतं ते मॅथ सायन्स, मॅथ आणि सायन्स आणि SS वाले. थोडस SS वाल्यांचा जर विचार केला तर 2 महिन्यामध्ये थोडस अशक्य आहे. अशक्य ही या पृथ्वी तलावर कोणतीच गोष्ट नाही, पण नवीन सुरुवात करणाऱ्या विद्यार्थ्यांना थोडस जड जाणार आहे. त्यासाठी मित्रांनो प्रॉपर नोट्स पाहिजेत बरं का. लक्षात घ्या, प्रॉपर नोट्स वाचन तुम्हाला पाहिजे. आणि या 3 विषयामध्ये तुम्हाला SS वाले सगळे ऐकत असतील तर बघा, इथं तुम्हाला 20 बस, हे 60 आणि त्या 60 पैकी निम्मे म्हणजे 30 मार्क मिळवायचे. 90 मार्काला आपण TET क्वालिफाय होणार आहोत. ही आहे आपली स्ट्रॅटेजी, हे आहे आपलं नियोजन. हे असं नियोजन तुम्हाला ठेवावं लागेल, तरच आगामी काळामध्ये तुमच्या नावा अगोदर TR लागण्याच्या TET 5चा ब्रँड लागला पाहिजे. कारण TET 5 झाल्यानंतर जे लोक शिक्षक झालेत आजूबाजूंना, त्यांना विचारा किती फायदा असतो TET पास होण्याचा. त्याबद्दल तुम्ही लवकरात लवकर मार्गदर्शन मिळवू शकता, छोटे मोठे क्लास जॉईन करू शकता. तुम्हाला जे आवडतात ते करा. मी म्हणतच नाही आमचाच करा, आमचाच करा. कारण माझ्या अभ्यासामध्ये, माझ्या माहितीस्तो, माझ्या अनुभवानुसार 2021 पासून आतापर्यंत माझा एकही दिवस TET टेट एक्झामचा क्लास बंद नाही. मी परीक्षेपुरतं कामाला लागत नाही, परीक्षेच्या पूर्वीपासूनच कामाला लागतो आणि 3-4 वर्ष झालं सातत्यपूर्ण आपला रिझल्ट बघू शकता. मित्रांनो, वेडे नाहीत लोक, एवढे फॉलोअर्स आहेत. फक्त माझ्या मार्गदर्शनाला फॉलोअर्स एवढे आलेले प्रेम आहे आणि ते प्रेम मी टिकून ठेवण्यासाठी यावेळेस सुद्धा खूप मेहनतीने विद्यार्थ्यांवर काम करणार आहे. थँक्यू व्हेरी मच. एवढंच सांगतो, नियोजन असं ठेवा आणि येणाऱ्या आगामी TET मध्ये पास करा. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.